पदा बघत असताना पहिली संकल्पना क्लिअर केलेली आपण. त्याच्यानंतर खनिज ज्या मूलद्रव्यापासून बनतात ते मूलद्रव्याची माहिती घेतलेली. त्याच्यानंतर खनिजाचे प्रकार बघितलेले आहेत, धातू खनिज, अधातू खनिज आणि शक्ती साधने. त्याच्यानंतर आपण खनिजापासून मिळणारी उत्पन्नाची माहिती घेतलेली, की जेणेकरून कोणत्या खनिजावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याबद्दलची माहिती घेतलेली बघा. खनिजापासूनची उत्पन्न बघितल्यानंतर आपण खडकाचे प्रकार बघायला सुरुवात केली होती. खनिजापासूनच खडक तयार होत असतो आणि त्या खडकाचे प्रकार आपण बघितलेले होते. यामध्ये पहिला खडकाचा प्रकार बघितला होता गुणधर्मानुसार. गुणधर्मानुसार खडकाचे 3 प्रकार पाडले जातात: अग्निजन्य खडक, स्तरित खडक आणि रूपांतरित खडक. 3 प्रकारचे खडकाचे जे प्रकार आहेत हे आपण बघितलेले. आता पुढचा आपल्याला मुद्दा बघायचा आहे खडकाचे काळानुसारचे प्रकार. ठीक आहे, खडक कोणत्या काळात निर्माण झाला त्यानुसार त्याचे 4 कालखंड पाडले जातात: आर्कियन कालखंड, पुराण समूह कालखंड, द्रविडियन कालखंड आणि आर्यन कालखंड, असे 4 भाग पाडले जातात. ठीक आहे, आता आर्कियन कालखंड म्हणजे कोणता कालखंड, तर आजपासून 50 कोटी वर्षापूर्वीचा कालखंड आहे. ठीक आहे, 50 कोटी ते 35 कोटी वर्षापूर्वीच्या काळाला म्हणायचं पुराण समूह काळ, 35 कोटी ते 10 कोटी वर्षापूर्वीच्या काळाला म्हणायचं द्रविडियन काळ आणि 10 कोटी ते 3 कोटी वर्षापूर्वीच्या काळाला म्हणायचं आर्यन काळ. तर काळानुसार असे हे 4 प्रकार पाडले जातात आणि प्रत्येक कालखंडात 2-2 खडकं तयार झालेले आहेत. आर्कियन कालखंडामध्ये आर्कियन खडक आणि धारवाड खडक, याच्यामध्ये हा पहिला तयार झाला, हा दुसरा तयार झालेला आहे. ठीक आहे, पुराण समूह काळातील कडप्पा खडक, नंतर विंध्ययन खडक तयार झाला, म्हणजे हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे. त्याच्यानंतर द्रविडियन कालखंडात या काळात जे निर्माण झाले 2 निर्माण झालेले, एक गोंडवाना खडक आहे, एक डेक्कन ट्रॅप खडक आहे. आणि आर्यन खडकामध्ये टर्शरी खडक आणि क्वाटर्नरी खडक अशी 2-2 प्रत्येक कालखंडामध्ये 2-2 खडकं तयार झालेले दिसतात. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे, आर्कियन खडक कशापासून तयार झाला, त्याच्यामध्ये कोणते खनिज आढळतात आणि भारतातल्या प्रमुख कोणत्या राज्यात आढळतो आणि महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात. तर या हिशोबाने ते लक्षात घ्यायचं आहे आपण, जेणेकरून मग त्या ठिकाणी कोणते खनिज आढळतात हे लक्षात आलं आहे की तो खडक कोणत्या कोणत्या भागात, याचा अर्थ कोणत्या कोणत्या जिल्ह्यात त्या प्रकारचे खनिजे सापडतात ते लक्षात येऊन जातील. यातला पहिला प्रकार येतो आर्कियन खडक. हे बघा, आर्कियन खडक 50 कोटी वर्षापूर्वीचा खडक येतो असतो आणि 50 कोटी वर्षापूर्वी पृथ्वीच्या पोटातील जो लावारस भूपृष्ठावर आला, तो भूपृष्ठावर आलेल्या लावारसापासून तयार झालेला खडक म्हणजे आर्कियन खडक आहे. सर्वात प्राचीनचा खडक हाच आहे आणि सर्वात प्राचीन असल्यामुळे याच्यामध्ये फक्त लोखंडाच्या खाणी सापडतात, बाकीचं कोणताही खनिज याच्यामध्ये सापडत नाहीत. आणि भारतातला मेजॉरिटी भाग हा आर्कियन खडकाने व्यापला गेलेला आहे आणि आर्कियन खडक ज्या ज्या पट्ट्यात येईल त्या पट्ट्यामध्ये लोह खनिजाच्याच खाणी आहे, बाकीच्या कुठल्याही खनिज त्याच्यामध्ये आढळत नाहीत. ठीक आहे, तर हा पहिला खडक येतो जो लावा रसापासून तयार होतो. दुसरा खडक येतो धारवाड. धारवाड नावाचा कर्नाटकमध्ये जिल्हा येतो असतो बघा, गाव येत असतं, जिल्हा येतो असतो, त्या ठिकाणी पहिल्यांदा तो सापडला म्हणून त्या खडकाला नाव पडलं धारवाड खडक. ठीक आहे, आणि नंतर मग तशाच प्रकारचा खडक भारतभरात जिथं सापडू लागला त्याला धारवाड नावच देण्यात आलेले. तर अशा पद्धतीने हा धारवाड खडक येतो. आता या खडकाची निर्मितीचं कारण काय, आर्कियन खडकापासूनच निर्माण झालेलं आहे. पहिला आर्कियन खडक निर्माण झाला लावारसापासून आणि या आर्कियन खडकावरती ऊन वारा पावसाची प्रक्रिया झाली किंवा अंतर्गत कारकाचा परिणाम झाला आणि यातून आर्कियन खडकाचे काही ठिकाणी आर्कियन खडकाचं रूपांतरित खडकात रूपांतर झालं, त्या खडकालाच म्हणायचं धारवाड खडक. तर थोडक्यात हा रूपांतरित खडक येतो असतो. आणि कोणत्या खडकाचं रूपांतरित खडक आहे, तर आर्कियन खडकाचंच रूपांतरित खडक आहे. सगळा आर्कियन खडक रूपांतरित खडकामध्ये रूपांतर झालेलं नाही, तर ज्या ठिकाणी रूपांतर झालं आहे त्याच ठिकाणी त्याला धारवाड म्हणतात, नसतं त्याला आर्कियनच खडक म्हटलं जातं असतं. आर्कियन खडकात फक्त एकच खनिज सापडत होतं, लोह खनिज, पण धारवाड प्रकारच्या खडकामध्ये भरपूर खनिजे सापडतात.
लोखंड सापडतं, मॅग्नीज सापडतं, बॉक्साईट सापडतं, सोने, चांदी, तांबे, हिरे सगळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धातू खनिज मोठ्या प्रमाणात सापडतात बघा. ठीक आहे, तर हा एक रूपांतरित खडक येतो असतो. तिसरा येतो असतो कडप्पा खडक, या कालखंडातला येतो. ठीक आहे, हा पण रूपांतरितच खडक आहे, पण कोणत्या खडकाचं रूपांतर आहे? धारवाड खडकाचं रूपांतर खडक आहे. कडप्पा नावाचा आंध्र प्रदेशमध्ये जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा तो सापडला आहे आणि म्हणून मग त्याला कडप्पा खडक नाव पडून गेले त्या जिल्ह्यावरून. ठीक आहे, धारवाड खडकाचंच काही काही ठिकाणी रूपांतरित खडकात रूपांतर होतं, म्हणजे हाच रूपांतरित आणि रूपांतरित झालेल्या खडकाचं परत रूपांतरित खडकात रूपांतर होत असतं, त्यालाच म्हणायचं कडप्पा खडक. ठीक आहे, कडप्पा खडकामध्ये सुद्धा सोने चांदी मोठ्या प्रमाणात सापडत असतं, त्याचबरोबर अधातू प्रकारातली खनिजं सुद्धा मोठ्या प्रमाणात सापडत असतात. इथं धातू प्रकारातली खनिजं सापडतात, इथं अधातू प्रकारातली खनिजं आणि धातू प्रकारातले खनिजं सुद्धा सापडतात. त्याच्यानंतर येतो विंध्यन खडक, हा गाळापासूनचं बनलेला आहे, हाही रूपांतरितच आहे आणि हा गाळापासून येतो असतो. ठीक आहे, आता विंध्यन खडक जो आहे तो विंध्य पर्वताच्या पायथ्यालगत पहिल्यांदा सापडला, म्हणून त्याला नाव पडलं विंध्यन खडक. हा या कालखंडातला खडक आहे आणि हा गाळापासून बनलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आता या कालखंडामध्ये पाणी पावसाला सुरुवात व्हायला प्रारंभ व्हायला सुरुवात होते बघा, त्यामुळं या ठिकाणी बराच गाळ खड्ड्यामध्ये वाहत आला आणि जिथं जिथं खड्डे होते त्या खड्ड्यामध्ये गाळ साठवला गेला या कालखंडामध्ये. आणि या कालखंडात साठवलेल्या गाळापासून तयार झालेला खडक म्हणजे विंध्यन खडक आहे. ठीक आहे, तर या खडकामध्ये दगडी कोळसा खनिज तेल सापडायला पाहिजेत, पण या कालखंडामध्ये वनस्पती प्राण्यांचं अस्तित्व तेवढं नव्हतं जेवढं असायला पाहिजेत. ठीक आहे, हळूहळू ते निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे, तो भाग निराळा आहे. पण या कालखंडामध्ये वनस्पती प्राणी नसल्यामुळं या खडकामध्ये सेंद्रिय खनिजे सापडत नाही, या खडकामध्ये अधातू प्रकारातले खनिजे जास्त सापडतात. मग ते डोलोमाईट असू द्या किंवा चुनखडक असू द्या, अब्रक असू द्या, जिप्सम असू द्या, या खडकाचं प्रमाण या ठिकाणी या खनिजाचं प्रमाण या खडकामध्ये जास्त आहे. आणि हे खडक या ठिकाणी आपल्याकडे जर बघितलं तर कमी प्रमाणात आहे, पण सागर तळावर मोठ्या प्रमाणात आहे. कारण सागर तळावरती जो काही गाळ निघालेला आहे तो गाळ मेजॉरिटी विंध्यन कालखंडातलाच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर येतो गोंडवाना खडक, द्रविडियन कालखंडात निर्माण झालेला आहे आणि विंध्यन खडकानंतर निर्माण झाला गोंडवाना खडक. हा खडक 35 कोटी वर्षापूर्वीचा आहे, हा 35 ते 10 कोटी वर्षापूर्वीचा आहे. हा एक गाळापासून तयार झाला, हा एक गाळापासूनच तयार झाला, फक्त हा गाळ जुना गाळ होता, त्या तुलनेत हा गाळ नवीन गाळ आहे. आणि या कालखंडामध्ये आता वनस्पती प्राण्यांचं सुसमृद्ध जीवन पृथ्वीवरती निर्माण झालेले आहे आणि अशा पद्धतीनं मग पाणी पावसामुळं बरेच वनस्पती बरेच प्राणी खाली पावसाच्या पाण्यासोबत वाहत गेलेत आणि खड्ड्यामध्ये संचेत झालेत. खड्ड्यामध्ये मग थरावर थर या ठिकाणी मातीचे गाळा या ठिकाणी स्तर तयार होत असताना त्यामध्ये वनस्पती प्राणी गाडले गेलेत, म्हणून या खडकामध्ये आता मोठ्या प्रमाणात दगडी कोळसा खनिज तेल मोठ्या प्रमाणात सापडतं बघा. ते दगडी कोळसा आणि खनिज तेल कोणत्या भागात असेल तर या खडकात असतो. ठीक आहे, आणि हे खडक कुठे आहे तर मग नदी काठालगतच्या पट्ट्यामध्ये येतात. पठारावरच्याच नदी काठाचा जो पट्टा येतो त्या पठारावरच्या नदी काठालगतचे गाळाचा भाग म्हणजेच गोंडवाना खडक येतो. डेक्कन ट्रॅप खडक, आता हा लावारसापासून बनलेला आहे बघा. पहिला जो आर्कियन खडक आहे तोही लावारसापासूनच बनला, पण आर्कियन खडक 50 कोटी वर्षापूर्वी फाटल्या गेलेल्या लावारसातून बनलेला आहे. तर हा डेक्कन ट्रॅप खडक 35 ते 10 कोटी दरम्यान फाटल्या गेलेल्या लावारसातून बनलेला आहे. ठीक आहे, तर डेक्कन ट्रॅप खडक जो आहे तो बेसॉल्ट खडक म्हणतो आपण त्यालाच. त्यामध्ये मॅग्नेटाइट, टायटॅनियम, फेरस या खनिजाचं प्रमाण जास्त आहे आणि तो डेक्कन ट्रॅप या नावानं सुद्धा ओळखला जात असतो. ठीक आहे, तर या खडकामध्ये लोह खनिज, मॅग्नीज, बॉक्साईड यांच्या खाणी यांचे साठे असतात बघा, यांचं प्रमाण असतं. याच्यामध्ये अधातू किंवा या ठिकाणी सेंद्रिय खनिजं जे आढळत नाही, शक्ती साधनं आढळत नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजेत. कारण लावारसापासून बनलेला आहे तो खडक. लावारसापासून आपलं दख्खनचे जे पठार आहे ते दख्खनचं पठार पूर्ण या डेक्कन ट्रॅप खडकापासून बनलेलं आहे, म्हणून याला दख्खन असं आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर मग शेवटचा कालखंड आहे तो आर्यन कालखंड आहे. या कालखंडात म्हणजे 10 कोटी ते 3 कोटी वर्षापूर्वीचा कालखंड आहे. या कालखंडात 2 खडकं तयार होतात, एक आहे टर्शियरी खडक आणि एक आहे क्वाटर्नरी खडक. ठीक आहे, टर्शियरी खडक जो आहे तो जुना आहे, त्या तुलनेत क्वाटर्नरी खडक हा नवीन येतो असतो बघा. आता या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे, टर्शियरी खडक पण गाळापासूनच बनलेला आहे. ठीक आहे, हा खडक जो आहे तो गाळापासूनच बनलेला आहे, हा गाळापासूनच, हा जुना गाळ आहे, हा नवीन गाळ आहे.
आणि या गाळापासून बनलेल्या खडकामध्ये सुद्धा दगडी कोळसा खनिज तेल सापडते. फक्त इथं सापडणारा दगडी कोळसा जो आहे त्याला गोंडवाना कोळसा म्हणायचं आणि या खडकात सापडणाऱ्या दगडी कोळसाला टर्शियरी दगडी कोळसा म्हणायचं. या ठिकाणी सापडलेल्या दगडी कोळशामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त आहे, कारण तो जुना आहे. नवीन असेल तर कार्बनचं प्रमाण कमी असतं. या कोळशामध्ये या ठिकाणी ऊर्जा जास्त असते, कार्बन जास्त असल्यामुळं याच्यामध्ये कार्बन कमी असल्यामुळे ऊर्जा कमी असते. याचं उत्पादन जे आपल्याकडं जवळपास 98% आपल्याकडं दगडी कोळसा हाच आहे गोंडवाना, आणि 2% जो सापडतो तो टर्शियरी कोळसा असतो बघा. ठीक आहे. मग आता टर्शियरी कालखंडात आलेला गाळापासून तयार झालेला आहे. मग टर्शियरी कालखंडातला गाळ म्हणजे हिमालयन डोंगरांगा टर्शियरी कालखंडातला आहे. पूर्व किनारपट्टीवरचा जो गाळाचा पट्टा आहे तो टर्शियरी कालखंडातला येतो असतो बघा. म्हणून या पट्ट्यातला गाळ म्हणजे टर्शियरी खडक म्हणून ओळखला जात असते. त्याच्यानंतर येतं क्वाटर्नरी खडक. मग आता क्वाटर्नरी खडक हा चतुर्थक खडक म्हणतो आपण त्याला. हा सर्वात शेवटी निर्माण झालेला आहे. 4 कोटी ते 3 कोटी या कालखंडात निर्माण झालेला आहे. आणि या कालखंडात सुद्धा हा गाळापासूनच बनलेला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजेत. हा त्या तुलनेत जुना गाळ, हा त्या तुलनेत नवीन गाळ आहे. ठीक आहे. उत्तरेकडचा मैदानी प्रदेश हा क्वाटर्नरी कालखंडात निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे उत्तरेकडच्या मैदानी प्रदेशामध्ये कमीत कमी खनिजे सापडतात, कारण अलीकडचा हा गाळाचा खडक येतो असतो. यामध्ये सुद्धा दगडी कोळसा खनिज तेलाचे साठे सापडतात बघा. आता महाराष्ट्रात जर बघितलं तर तापी नदीच्या खोऱ्यामध्ये क्वाटर्नरी आपला टर्शियरी खडक आहे आणि किनारपट्टीवरती खलाटीच्या भागामध्ये क्वाटर्नरी खडक लागत असतो. तर अशा पद्धतीनं खडकाचे असे हे प्रकार लक्षात घेतले पाहिजेत. आता हे खडक कोणत्या भागात आढळतात भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोणत्या राज्यात आढळतात, आपल्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? भारताचा पहिला विचार करू 8 या खडकाचा. हे बघा, भारताचे आपण 5 भाग बघितलेले अगोदरच. कुठले कुठले? हा पठारी प्रदेश आहे, भारतीय पठारी आहे. ठीक आहे. हा मैदानी प्रदेश आहे आणि हा हिमालयन डोंगरांगाचा पट्टा आहे. ठीक आहे. ही पश्चिम किनारपट्टी आहे, ही पूर्व किनारपट्टी आहे आणि इकडे बेट आहे. असे सरळ जर भाग बघितले आणि पहिले खडकाचे जर प्रकार लक्षात घेतले, 1 2 3 4 5 6, हे 6 जे खडकाचे प्रकार आहे हे फक्त दख्खनच्या आपलं पठारी भागातच आढळतात हे खडक. बाकी इकडे कुठे आढळणार नाही भारतामध्ये. ठीक आहे. आणि आर्यन खडक मग बाकीच्या भागामध्ये आढळतील, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर आर्कियन असू द्या, धारवाड असू द्या, कडप्पा असू द्या, विंध्यन असू द्या, गोंडवाना असू द्या, डेक्कन ट्रॅप असू द्या, हे पठारी भागातच आढळतात. आणि पठारी भागामध्ये कोणते कोणते राज्य ते लक्षात घ्या. राजस्थान 1, मध्य प्रदेश 2, छत्तीसगड 3, झारखंड 4, ओरिसा 5, महाराष्ट्र 6, ठीक आहे, तेलंगणा 7, आंध्र प्रदेश 8, कर्नाटक 9 आणि तामिळनाडू 10. ही 10 राज्य आहेत की या 10 राज्यामध्येच पहिले 8 पैकी 6 खडक सापडतात. आर्कियन पण, धारवाड पण, कडप्पा पण, विंध्यन पण, गोंडवाना पण, डेक्कन ट्रॅप पण, ही याच पट्ट्यात सापडतात. याच्या बाहेर या ठिकाणी हे खडक जात नाही, कारण याच्या बाहेरचा जो पट्टा आहे तो नंतर निर्माण झालेला आहे. ठीक आहे. आणि आपण जर विचार केला तर जवळपास 10 कोटी वर्षापूर्वीचा हा पट्टा आहे सगळा अगोदरचाच आहे, याच्यानंतर निर्माण झालेलं नाही. तर अशा पद्धतीनं आर्कियन खडक असू द्या याच पट्ट्यात सापडतो, धारवाड खडक असू दे याच पट्ट्यात मेजॉरिटी सापडत असतो बघा, हे लक्षात घेतलं पाहिजेत. आणि नंतर टर्शियरी आणि क्वाटर्नरी कालखंड आहे. टर्शियरी भागामध्ये हा टर्शियरी कालखंडात निर्माण झालेला पट्टा हिमालयन डोंगरांगेचा सगळं आणि पूर्व किनारपट्टी. ठीक आहे. टर्शियरी कालखंडात महाराष्ट्राचा जर विचार केला तिथं तापी नदीचे खोरे फक्त. आणि क्वाटर्नरी कालखंड म्हणजे हा एरिया उत्तरेकडचा मैदानी प्रदेश आहे, जी राज्य येतील ते. पश्चिम किनारपट्टीवरचा काही भाग येतो बघा. ठीक आहे. म्हणजे खलाटीचा एरिया म्हणतो आपण, तर त्या पट्ट्यामध्ये क्वाटर्नरी खडक आहे. तर असा साधा सरळ हिशोब लक्षात ठेवा. महाराष्ट्राचं जर बघितलं आपण, महाराष्ट्रामध्ये जो काही पहिला आर्कियन खडक आहे तो कुठं आहे? हिमालयन डोंगरांगेच्या पश्चिमेकडचा भाग हा आहे, म्हणजे हा एक राज्य येतो, आपला जिल्हा येतो. सिंधुदुर्ग 1, कोल्हापूर 2, त्याच्यानंतर नांदेड 3, यवतमाळ 4, चंद्रपूर 5, गडचिरोली 6, गोंदिया 7, भंडारा 8 आणि नागपूर 9 या जिल्ह्यामध्ये सापडतं
आर्कियन खडक, ठीक आहे. त्याच्यानंतर धारवाड खडक, ठीक आहे. आता धारवाड खडक कुठं कुठं आहे, या ठिकाणी सिंधुदुर्ग, नंबर 2 आहे कोल्हापूर, नंबर 3 येतो चंद्रपूर, नंबर 4 गडचिरोली, ठीक आहे. या जिल्ह्यामध्ये सापडतो धारवाड खडक. त्याच्यानंतर नंबर 3 ला येतो असतो कडप्पा खडक. कडप्पा कुठे कुठे सापडतो, नंबर 1 सिंधुदुर्ग, नंबर 2 नागपूर, नंबर 3 भंडारा आणि नंबर 4 गोंदिया, या जिल्ह्यामध्ये सापडतो बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे निळ्या रंगाचं गोल आहे, हे लाल रंगाचं गोल आहे, विंध्यन खडक. विंध्यन खडक फक्त एकाच जिल्ह्यात सापडतो, चंद्रपूर. बाकीचे कुठल्याही जिल्ह्यामध्ये विंध्यन खडक महाराष्ट्रात नाही आहे, हे एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर चौकोन पण निळ्या रंगामध्ये या ठिकाणी सापडतो बघा, गोंडवाना खडक. गोंडवाना नदी काठालगतचा खडक आहे. आणि नदी काठालगत म्हटलं तर कुठली नदी, गोदावरी नदी आहे, वर्धा वैनगंगा नदी आहे. मग कुठले कुठले जिल्हे येतात त्याच्यामध्ये, यामध्ये 5 जिल्हे येतात, अमरावती 1, नागपूर 2, यवतमाळ 3, चंद्रपूर 4 आणि गडचिरोली 5. या जिल्ह्याचा नदी काठालगतचा एरिया आहे, गोंडवाना खडकाने बनलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे स्टार देतो पण आता हे लाल रंगाचे, ठीक आहे. डेक्कन ट्रॅप खडक. आता डेक्कन ट्रॅप कुठल्या एरियात आहे, हा एरियाच डेक्कन ट्रॅप खडकापासून बनलेला आहे. महाराष्ट्रातले जवळपास 25 जिल्हे दख्खनच्या पठारावरचे जे जिल्हे येतात, हा सगळा डेक्कन ट्रॅप खडकापासून बनलेला एरिया आहे, ठीक आहे. मग हे सगळं तुम्ही या ठिकाणी पकडू शकता, ठीक आहे. तर हे 6 खडकं या ठिकाणी लक्षात घ्यायचं की महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात येते. आता राहिले पुढचे 2 खडकं. 2 कुठले कुठले, एक आहे टर्शियरी आणि एक आहे क्वाटर्नरी, ठीक आहे. आता टर्शियरीसाठी तुम्ही असं करू शकतो आपण, किंवा मग स्टार आणि चौकोन. आता टर्शियरी कुठल्या भागात आहे, हा पट्टा, तापी नदीच्या खोऱ्याचा पट्टा. या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात टर्शियरी खडक सापडत असतो बघा, ठीक आहे. आणि क्वाटर्नरी खडक, क्वाटर्नरी खडक इथं हा जो पट्टा आहे, हा या पट्ट्यामध्ये क्वाटर्नरी खडक आहे, खलाटीचा भाग म्हणतो आपण कोकणातला, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणचं लक्षात घ्यायचं बघा. मात्र जिथं जिथं आर्कियन खडक आहे तिथे तिथं लक्षात घ्यायचं लोह खनिजाचे साठे आहेत. जिथे जिथं धारवाड आहे त्या ठिकाणी मग सोने, चांदी, तांबे, लोह खनिज, मॅग्नीज, बॉक्साईड सगळे साठे येतील. कडप्पा असेल तर त्याच्यामध्ये सोने, चांदी आहे आणि बाकीचे अधातू येतात. विंध्यन अधातूची मेजॉरिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी गोंडवाना आला तर दगडी कोळसा सापडणार आहे. तर दगडी कोळसा या 5 जिल्ह्यात सापडणार आहे. 5 पैकी सध्या 3 जिल्ह्यात उत्पादन होते, यवतमाळ, चंद्रपूर आणि नागपूर. गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यामध्ये अजून दगडी कोळशाचं उत्पादन सुरू नाही झालेलं आहे, किंवा तिथल्या साठ्याकडे लक्ष गेलेलं नाही, किंवा खोल असेल किंवा मग कमी कार्बनचा असेल. डेक्कन ट्रॅप आहे, इथं खनिज जास्त नसतात बघा, तर त्यामुळे साहजिकच हा खनिज विरहित पट्टा येतो. टर्शियरी खडक आहे, टर्शियरी खडकात दगडी कोळसा आढळत असतो पण आपल्याकडे महाराष्ट्रात तर नाही इथं. क्वाटर्नरी खडकात ते दगडी कोळसा असतो पण आपल्या महाराष्ट्रात नाही आहे, तर त्यामुळं या ठिकाणी त्या हिशोबाने लक्षात ठेवा, ठीक आहे. हे बघा परत एकदा, आर्कियन खडक लावा रसापासून बनलेला आहे, याच्यामध्ये फक्त लोखंड सापडतं आहे. आणि भारतातली कोणती कोणती राज्य आहेत, पठारावरचे राज्य आहेत सगळे, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा स्टेट, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसा, राजस्थान. आणि महाराष्ट्रातले जिल्हे बघा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, ठीक आहे. दुसरा खडक आहे धारवाड, हा रूपांतरित खडक आहे. कोणत्या खडकाचा, आर्कियन खडकाचं रूपांतरित खडक आहे. याच्यामध्ये मग लोह, सोने, चांदी, तांबे, मॅग्नीज, बॉक्साईड
भरपूर खनिज याच्यामध्ये सापडतात. हे वरचेच राज्य आहेत हे सगळे. ठीक आहे, पठारीच भाग आहे आणि याच्यातलेच जिल्हे येतात कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा आणि नागपूर हे जिल्हे येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर येतं कडप्पा खडक. धारवाडमध्ये चंद्रपूर पण येईल. त्याच्यानंतर कडप्पा खडक हा याचं रूपांतर आहे. याच्यामध्ये लोह, तांबे, मॅग्नीज, चुन खडक, संगमरवर येते. ही वरचेच राज्य आहेत. इथं महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर, यवतमाळ आणि चंद्रपूर येतं असतं. नंतर विंध्ययन खडक गाळापासून बनलेला आहे. याच्यामध्ये अगोदर सांगितलं अधातू आहे. चुन खडक, क्वार्टझाईड अधातू येते. हेच राज्य येथील वरचे. ठीक आहे, आणि महाराष्ट्रात एकच जिल्हा सांगितलेला आहे चंद्रपूर. गोंडवाना खडक गाळापासून बनलेला आहे. याच्यामध्ये दगडी कोळसा, खनिज तेल आढळतं. वरचेच राज्य आहे, फक्त नदी खोऱ्याचा पट्टा आहे. मग महानदी असू द्या, गोदावरी असू द्या, वर्धा, वैनगंगा नदी असू द्या. ठीक आहे, या नदीचे खोऱ्यात आहेत. आणि महाराष्ट्रातले 5 जिल्हे सांगितले होते: यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती. डेक्कन ट्रॅप खडक लावा रसापासून बनलेला आहे. हा याच्यामध्ये लोह, मॅग्नीज, बॉक्साईड आहे, कमी प्रमाणात आहे. मग हे जो काही डेक्कन ट्रॅप खडकापासून बनलेला कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा जो एरिया आहे ते एरियात सापडतो. मग इकडे महाराष्ट्रात भरपूर आहे. खानदेशमधले 3 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातले 7 जिल्हे, मराठवाड्यातले 8 जिल्हे, पश्चिम विदर्भातले 7 जिल्हे, म्हणजे टोटल 25 जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर टर्शियरी खडक गाळापासूनच बनलेला आहे. याच्यामध्ये दगडी कोळसा, खनिज तेल आढळत असतं. ठीक आहे, आता हे बघा, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, आंध्र प्रदेश, लडाख, पूर्व किनारा म्हणजे हिमालयन डोंगररांगा पूर्व किनारपट्टीवर सापडतो. आणि महाराष्ट्रामध्ये तापी खोरे आणि वर्धा, वैनगंगा नदीचे काही एक भाग या ठिकाणी येतो असतो. आणि शेवटचं येतं क्वाटरनरी खडक गाळापासूनच बनलेला आहे. याच्यामध्ये वाळू, चिकणमाती, दगडी कोळसा सापडतो असतो. ठीक आहे, या ठिकाणी उत्तरेकडचा मैदानी प्रदेश इथे दिलेले आपण उत्तरेकडचं मैदान महाराष्ट्र, गुजरात, ओरिसा. आणि महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा खलाटीचा जो पट्टा येतो तो पट्टा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा. तर अशा पद्धतीनं हे गाळाचे प्रकार या ठिकाणी खडकाचे प्रकार लक्षात घ्या. मग खडकाचे आपण 2 पद्धतीनं प्रकार बघितलेले आहेत. पहिला प्रकार बघितला आपण गुणधर्मानुसार आणि दुसरा प्रकार बघितला आपण काळानुसार. ठीक आहे, गुणधर्मानुसार 3 प्रकार पाडले जातात. कुठले कुठले? नंबर 1 आहे अग्निजन्य खडक, नंबर 2 आहे स्तरित खडक आणि नंबर 3 आहे रूपांतरित खडक. ठीक आहे, अग्निजन्य खडकाचे 3 प्रकार बघितलेले आपण. नंबर 1 आहे बेसॉल्ट, नंबर 2 आहे ग्रॅनाइट, नंबर 3 आहे गॅब्रो. स्तरित खडकाचे 6 प्रकार बघितलेले आहेत. ठीक आहे, वाळूपासून बनला असेल वालुकामय स्तरित खडक, चिखलापासून बनला असेल तर चिखोलीयुक्त स्तरित खडक, चुन्यापासून बनला असेल तर चून खडक. ठीक आहे, नंतर दगडी कोळशापासून बनला असेल तर मग तो दगडी कोळसा आताच्या कालखंडातला आहे किंवा मधल्या कालखंडातला की जुना. आताच्या काळातला असेल तर निम्न दर्जाचा दगडी कोळसा खडक म्हणतात त्याला, निम्न दर्जाचा कोळसा खडक. ठीक आहे, मध्यम दर्जाचा कोळसा खडक आणि उच्च दर्जाचा कोळसा खडक, असे टोटल 6 प्रकार आहेत. आणि रूपांतरित खडक जे याचं रूपांतर झालेले आहेत. आणि काळानुसार बघितलेले मग 6 प्रकार आहेत. एक आहे आर्कियन कालखंड. ठीक आहे, हा कालखंड 50 कोटी वर्षापूर्वीचा आहे आणि याचे 2 खडक आहे, आर्कियन आणि धारवाड. दुसरा प्रकार येतो पुराण समूह काळ. पुराण समूह काळ येतो 50 कोटी ते 35 कोटी वर्षापूर्वीचा. याच्यात 2 खडक येतात, विंध्ययन खडक आणि आपलं कडप्पा आणि विंध्ययन खडक. नंबर 3 येतो द्रविडियन खडक, आपलं द्रविडियन कालखंड. हा कालखंड येतो 35 कोटी ते 10 कोटी वर्षापूर्वीचा. याच्यात 2 खडक येतात, गोंडवाना आणि डेक्कन ट्रॅप. आणि चौथा कालखंड येतो आर्यन कालखंड. आर्यन कालखंड 10 कोटी ते 3 कोटी वर्षापूर्वीचा काळ आहे हा. याच्यामध्ये सुद्धा 2 खडक येतात, टर्शियरी आणि क्वाटर्नरी. तर अशा पद्धतीनं काळानुसार हे 4 प्रकार लक्षात घ्यायचे आणि गुणधर्मानुसार हे 3 प्रकार आपण लक्षात घेतलेले आहेत. ठीक आहे, चला आता शेवटच्या मुद्द्याला आपण हात घालायचा. आणि शेवटचा मुद्दा म्हटला की तो मुद्दा येतो असतो की खनिजाचे आता माहिती घ्यायची आपल्याला. आता आपण अगोदरच बघितलेलं आहे की टोटल 2000 पेक्षा अधिक खनिज जगामध्ये आहेत.
जगातील खनिजाची संख्या किती आहे? 2000 प्लस आहेत. यापैकी भारतात किती सापडतात? 95 सापडतात. आणि महाराष्ट्रात किती सापडतात? महाराष्ट्रात 22 ते 24 सापडतात. हे आपण अगोदर सांगितलेले आहे आपण. आता आपल्याला कोणत्या खनिजावर कॉन्सन्ट्रेशन करायचं? तर 2-3 मुद्दे लक्षात ठेवायचे. ज्या खनिजाचे नव्याने काही साठे आपल्याकडे सापडलेत आणि महत्त्वपूर्ण असेल तर ते खनिज लक्षात ठेवायचे. नंबर 1, ज्या खनिजाच्या बाबतीत आपण वरच्या क्रमांकावर येऊ लागलं आणि त्या बातम्या यायला लागल्या की ते लक्षात घ्यायचे. ठीक आहे. तर या हिशोबाने लक्षात घ्यायचे. आणि ज्या खनिजातून जास्त आपल्याला उत्पन्न मिळू लागले ते खनिज. आता या हिशोबाने आपण जर विचार केला तर या ठिकाणी जे काही खनिजं आपल्याला लक्षात ठेवायची ती जवळपास 15 ते 16 खनिजं आपण लक्षात घेणंच घेणं. कारण आतापर्यंत जेवढे प्रश्न आलेत, UPSCचे प्रश्नपत्रिका बघा, स्टाफ सिलेक्शनची बघा, सेटनेटची बघा, MPSC बघा, राज्यसेवा बघा, ठीक आहे, गट ब गट क ची बघा, प्रिलिम बघा, मेन्स बघा, या सगळं बघितल्यानंतर लक्षात आलं आहे की 15 ते 16 खनिजाभोवतीच प्रश्न चालू आहेत. मग यातही या ठिकाणी आपल्याला 3 प्रकार पाडायचे. कोणते कोणते खनिज आहेत? मग या ठिकाणी महत्त्वाची 5 खनिज आहेत बघा, ज्याच्यावरती 100% रेग्युलर प्रश्न चालतात. ठीक आहे, एखाद्या वेळेस चुकण्याची शक्यता आहे तिथं. त्याच्यानंतर दुय्यम प्रकारातली खनिजे की ज्याच्यावरती 2-3 वर्षातून एखाद्या वेळेस प्रश्न असतो, ही 5 ते 6 खनिजे आहेत बघा. आणि काही प्रश्न महाराष्ट्राची संबंध विचारला जातो, ती महत्त्वाची नसतात पण महाराष्ट्रात आढळतात म्हणून त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आणि या खनिजाची संख्या सुद्धा 5च आहेत. ठीक आहे. मग आता महाराष्ट्रातील जे खनिज आहेत तिथे फक्त जिल्हे लक्षात ठेवायचं, ते खनिज आणि जिल्हे असं लक्षात घ्यायचे आहे ते. तर या पद्धतीनं ते लक्षात घ्या तुम्ही. आता मग ही 5 खनिजं कुठली कुठली? नंबर 1 आहे डोलोमाइट, नंबर 2 आहे चुनखडक, नंबर 3 आहे क्रोमाइट, नंबर 4 आहे कायनाइट, आणि नंबर 5 येतोय सिलिका. हे खनिजं लिहून घ्या आणि पुस्तकामध्ये रीडिंग करताना या खनिजाभोवतीच रीडिंग करत चला, म्हणजे तुमचं बऱ्याच गोष्टी जास्त वाचन करण्याची गरज पडणार नाही. आता दुय्यम खनिजं ज्याच्यावरती 2-3 वर्षातून एखाद्या वेळेस प्रश्न चालतो, ती खनिजं 5 ते 6 आहेत. कुठली कुठली आहेत? नंबर 1 सोने, चांदी, तांबे, हिरे, अभ्रक आणि जिप्सम. ही 5 ते 6 खनिजे आहेत. आणि रेग्युलर प्रश्न असणारी 5 खनिजे आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे लोह खनिज, नंबर 2 येतं मॅग्नीज, नंबर 3 येतं बॉक्साइट, नंबर 4 येतं दगडी कोळसा, आणि नंबर 5 येतं खनिज तेल. सगळ्यात मेन ही खनिज आहे. जितक्या वेळेस होईल वेगवेगळ्या अँगलने याचे रीडिंग करून ठेवा. नंतर ही खनिज आहे याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करा. आणि मग जी महाराष्ट्रातली खनिज ते फक्त जिल्ह्यावर कॉन्सन्ट्रेशन करा की ही खनिजं कोणत्या जिल्ह्यात सापडतात, त्या हिशोबानं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या पद्धतीनं ही सगळी मांडणी आपली अशी राहिली पाहिजेत. ठीक आहे. तर ही मेन खनिजं, ही दुय्यम खनिजं आहे. आणि इथून दोन्हीकडून प्रश्न हुकले की मग इकडे प्रश्न आहेत. आणि इकडे प्रश्न आले तर जिल्ह्यांवरतीच प्रश्न आहे, फक्त महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात सापडतात किंवा या जिल्ह्यात कोणते खनिजं सापडतात किंवा ही खनिजं कोणत्या जिल्ह्यात सापडतात, एवढाच मुद्दा या ठिकाणी आहे. ठीक आहे. हां, आता ह्या म्हणजे आता आपल्याला 15 ते 16 खनिजं लक्षात घ्यायची. टोटल 95 खनिजं होती भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये 20 ते 22 होती. यातले 15 ते 16 खनिजे की ज्याच्यावरती आपल्याला काम करायचं बघा. आता या खनिजामध्ये नेमके काय बघायचं ते पण लक्षात घेतलं पाहिजे आपण. या खनिजामध्ये आपण 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सगळ्यात पहिला मुद्दा काय? खनिज. ठीक आहे. त्याच्यानंतर त्या खनिजाचा उपयोग. प्रश्न कोणत्या कोणत्या मुद्द्यावर आलेले आहेत आतापर्यंत ते मुद्दे आपण या ठिकाणी सांगतोय. आता त्या खनिजाचा उपयोग विचारला गेलेला आहे. बऱ्याच वेळेस मॅग्नीजचा उपयोग विचारला गेलेला आहे. ठीक आहे. ॲल्युमिनियमचा उपयोग विचारला गेलेला आहे.
त्याच्यानंतर ते खनिज कोणत्या खडकात सापडतात ते खडक लक्षात घेतले पाहिजेत. नंतर त्या खनिजामध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे ते विचारलं जात आहे. ठीक आहे. आणि त्याच्याच खाली भारताचा क्रमांक पण लक्षात घ्यायचा. त्या खनिजाच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो हे बघा. पहिल्या 10 पेक्षा कमी क्रमांक लागत असेल तर तेच लक्षात ठेवा. 10च्या पुढे क्रमांक जात असेल तर ते लक्षात घेण्याची गरज नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्याच्यानंतर भारतातली जी प्रथम राज्य आहेत ते प्रथम राज्य लक्षात घ्यायची. ठीक आहे. त्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खास करून लक्षात ठेवू नये. आणि मग महाराष्ट्रातील जिल्हे लक्षात ठेवा. तर प्रश्न भारतावर राहू शकतो, जगावर राहू शकतो, महाराष्ट्रावर राहू शकतो. ठीक आहे. आणि किंवा मग इकडे खडकावर उपयोगावर राहू शकतो बघा. तर इतके मुद्दे असं एक चार्ट तयार करून ठेवा आणि एकदा दोनदा चार्ट रीडिंग करा आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या पुस्तकातून हे आपल्या जेवढं खनिज दिले तेवढं एकदा रीडिंग करून घ्या आणि याची बेसिक माहिती आणखीन दुसऱ्या एका पानावर लिहून ठेवा. तर अशा पद्धतीने एक एक खनिज आपल्याला बघत चालायचे बघा. त्यातलं पहिले येतो लोह खनिज. ठीक आहे. लोह खनिज म्हणजे लोखंड. ठीक आहे. आता लोखंडाचा उपयोग कोणत्या कोणत्या क्षेत्रात होतो आहे काही सांगण्याची गरज नाही आपल्याला. असं कुठलं क्षेत्र आहे की त्या क्षेत्रात होत नाही. साध्या सुईपासून किंवा टाचणीपासून तर या ठिकाणी मोठाले यंत्र अजस्र यंत्र तयार करण्यासाठी लोखंडाचा वापर केला जात असतो. आणि प्राचीन कालखंडापासून लोखंडाबद्दलची माहिती भारतीय लोकांना आहे. आता या लोखंडाबद्दल एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की लोखंड या ठिकाणी अशुद्ध स्वरूपात सापडत असतं. म्हणजे तुम्ही एक मूठभर माती घ्या, त्यामध्ये या ठिकाणी काही कणाची रूपाने सापडतात. मग चुंबकीय तत्वाचा अवलंब करून ते कण बाजूला घ्यावं लागतात आणि नंतर मग ते कणाचं एकत्रित करून लोखंड तयार करावं लागतं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी 1 किलो माती जर तुम्ही घेतली तर 1 किलो मातीमध्ये किती टक्के लोखंडाचे लोहांश आढळतात, लोखंडाचे कण आढळतात, त्या आधारे लोह खनिजाचे 4 प्रकार पाडले जातात. कुठले कुठले 4 प्रकार पाडले जातात? नंबर 1 आहे मॅग्नेटाइट. नंबर 2 आहे हेमेटाइट. नंबर 3 आहे लिमोनाइट. नंबर 4 आहे सिडेराइट. तर हे 4 खनिजाचे प्रकार पाडले जातात. हे लोह खनिजाचे प्रकार आहेत, अशुद्ध स्वरूपातले आहेत. परंतु 1 किलो माती घेतली तर 1 किलो मातीमध्ये किती लोहांश आढळतो? लोहांश प्रमाण, लोखंडाचे प्रमाण. आता मॅग्नेटाइटमध्ये जर बघितलं आपण तर 70% जास्त लोखंडाचं प्रमाण आहे. म्हणजे 1 किलो माती घेतली तर 70% जास्त लोखंडाचे कण आहेत आणि उरलेले 30% माती आहेत बघा. ठीक आहे. जर त्याच्यामध्ये 50% ते 70% लोहांश असेल तर हेमेटाइट म्हणायचं. त्याच्यामध्ये 30 ते 50% लोहांश असेल तर हे लिमोनाइट आणि 20 ते 30% लोहांश असेल तर त्याला म्हणायचं सिडेराइट. म्हणजे उत्कृष्टकडून निकृष्टकडे जातानाचा क्रम आहे. सगळ्यात उत्कृष्ट आहे मॅग्नेटाइट, त्याच्यापेक्षा निकृष्ट हेमेटाइट, त्याच्यापेक्षा निकृष्ट लिमोनाइट आणि त्याच्यापेक्षा निकृष्ट सिडेराइट. सर्वात निकृष्ट सिडेराइट, सर्वात उत्कृष्ट मॅग्नेटाइट. ठीक आहे. यांचा रंगही तुम्ही लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. आता मॅग्नेटाइट जे आहे ते काळ्या रंगाचं असतं, हे तांबूस रंगाचं असतं बघा, तांबड्या रंगाचं, हे तपकिरी रंगाचे आणि हे राखाडी रंगाचे. ठीक आहे. यांचा साठा हे लक्षात घेऊ शकता तुम्ही. भारतभरात मॅग्नेटाइटचा साठा फक्त 8%, हेमेटाइटचा साठा 85%, 3.5% आणि 3.5% या ठिकाणी लिमोनाइट आणि सिडेराइट येत असतं. तर सर्वात मोठ्या प्रमाणात कोणतं आढळतं? हेमेटाइट. सर्वात उत्कृष्ट कुठलं आहे? मॅग्नेटाइट. सर्वात निकृष्ट कुठलं आहे? सिडेराइट. अशा पद्धतीने तुम्ही हे लोह खनिजाचे प्रकार लक्षात घेतले पाहिजेत. तर लोह खनिज जे सापडतं या 4 पैकी कुठल्या तरी प्रकारात सापडतं आणि सगळ्यात जास्त आपल्याकडे 85% साठा हा हेमेटाइटचा आणि हेमेटाइट तांबूस रंगाचे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी लाल रंगाची माती आहे त्या ठिकाणी हेमेटाइट खनिज सापडते, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता
ही चारही प्रकारातली खनिजं आहेत आपल्याकडं. पठारी भागात मेजॉरिटी खनिजं सापडत असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग आता या लोह खनिजाचा उपयोग काय, तर यंत्र तयार करणे, वाहन तयार करणे, इमारत तयार करणे, रेल्वे डबे असू द्या, रेल्वे इंजिन असू द्या, रेल्वे रुळ असू द्या, ठीक आहे. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी लोखंडाचा वापर केला जात असतो. आणि लोखंड कुठं सापडतं, आता नवीन खडकाचा विचार केला तर अग्निजन्य खडकात सापडतं, स्तरित खडकात सापडतं, रूपांतरित खडकात पण सापडतं. जुन्या काळानुसारचा खडकाचा विचार केला तर त्याच्यामध्ये आर्कियन खडकात सापडतं, धारवाड खडकात सापडतं, कडप्पा खडकात सापडतं, ठीक आहे. तर नवीन आणि जुने असे जर बघितलं तर 6 खडकात टोटल हे सापडत असतं बघा. आणि खास करून पठारी भागात सापडत असतं, ठीक आहे. आणि मग पठारावर ते पण सुद्धा सर्वात जास्त कोणत्या भागात आढळतं, तर सर्वात जास्त आढळतं ओरिसामध्ये. ओरिसा राज्यामध्ये जो काही छोटा नागपूरचा पठाराचा जो पट्टा आहे, झारखंडला लागून असतील हे जे जिल्हे आहेत ना, या जिल्ह्यामध्ये सापडतात. मग यामध्ये कुठले कुठले जिल्हे येतात, मयूरभंज, ठीक आहे. त्याच्यानंतर सुंदरगड, बोनाईगड. तर हे जिल्हे जे आहेत या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह खनिजाच्या खाणी आहेत. म्हणून उत्पादनानुसार जर विचार केला आपण तर ओरिसाचा या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो. मयूरभंज, सुंदरगड, बोनाईगड या जिल्ह्यामध्ये इथं सापडत असतं बघा. आणि दुसऱ्या क्रमांकावरती हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे, दुसऱ्या क्रमांकाचं राज्य येतं कर्नाटक. कर्नाटकमध्ये उत्तर कर्नाटक, बेल्लारी वगैरे पार्ट येतो असतो. त्याच्यानंतर पश्चिम किनारपट्टीचा पार्ट येतो असतो. आणि नंतर इथं कर्नाटकचे जे पठारे या पट्ट्या सापडत असतं बघा, ठीक आहे. तर या 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी उत्तर भाग, दक्षिण भाग आणि पश्चिम भाग या ठिकाणी लोह खनिजाचे साठे आहेत बघा. आणि इथंच मँगलोर नावाचं जे काही आंतरराष्ट्रीय बंदर आहे, इथूनच सर्वात जास्त लोह खनिज निर्यात केलं जात असतं. तर लोह खनिज निर्यात करणारं बंदर कुठलं आहे, मँगलोर 1, मार्मोगोवा 2, इथलं रेड्डी बंदर 1, 3 आहे. आणि आंध्र प्रदेशचे विशाखापट्टणम बंदर 1, 4 येत असतं. तर इथून मोठ्या प्रमाणात लोह खनिज निर्यात केले जात असते. आणि जेवढे आपण निर्यात करतो त्यातल्या 80% निर्यात फक्त जपानलाच आहे. त्यामुळे लोह खनिज सर्वात जास्त कोणाला निर्यात करतो, तर जपानला निर्यात करतो, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर ओरिसा 1 नंबर आणि कर्नाटक 2 नंबरला आहे. आता महाराष्ट्राचा विचार करायचा बघा आपण. भारतात जेवढे काही लोह खनिजाचे साठे आहेत त्यातला जवळपास 20% साठा महाराष्ट्रामध्ये येत असतो. आणि महाराष्ट्रामध्ये आर्कियन खडक, धारवाड खडक तुम्हाला माहितीच आहे कोणत्या कोणत्या एरियात आहे, म्हणजे हे खनिज कोणत्या कोणत्या भागात सापडणार आहे. मग याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे आपण. इथं नंबर 1ला सिंधुदुर्ग आहे. महाराष्ट्रात स्वतंत्र नकाशा घेऊ वाटलास आपण. ठीक आहे. हे लोह खनिज या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा येतो नंबर 1ला. नंबर 2ला येतो चंद्रपूर. नंबर 3ला येतो असतो गडचिरोली, नंतर भंडारा, नंतर नागपूर. आणि इथं गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचे साठे आहेत. तेही उत्पादन घेतलं जाणारे जिल्हे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा साठा आहेत. फक्त आपण उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्याला स्टार केलेले आहेत बघा. तर आपण साठे पण लक्षात घ्या, उत्पादन पण लक्षात घ्या. हे 2 जिल्हे लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. इकडचं यवतमाळ, आपलं चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर. 3 आणि 2 5 आणि हे 2 7, हे 7 जिल्हे असे लक्षात ठेवायचे बघा. तर अशा प्रकारचे लोह खनिज येत असतं. मग आता लोह खनिजाचं उत्पादनाचा जर विचार केला तर जगामध्ये सध्या लोह खनिजाच्या उत्पादनात ऑस्ट्रेलिया 1 नंबरला येतो असतो. सर्वात जास्त उत्पादन करतो ऑस्ट्रेलिया. आणि भारताचा जगात जर क्रमांक विचारला तर सध्या आपला 4था क्रमांक आहे. मागच्या वर्षीपर्यंत आपण 3ऱ्या क्रमांकावर होतो, आता 4था क्रमांक आपला लागू लागला. तर आपलं उत्पादन कमी नाही झालं, दरवर्षीपेक्षा उत्पादन वाढत चाललं, पण बाकीच्या देशाचं उत्पादन आपल्या कितीतरी पटीनं वाढलेलं आहे. म्हणून आपण 3 वरून 4 क्रमांकावरती गेलेलो आहे. तर ऑस्ट्रेलिया 1 नंबरला आहे, भारताचा 4था क्रमांक लागतो असतो, हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि हे सगळं जे मॅटर आहे, हे सगळं मॅटर आपण या कॉलममध्ये टाकलं गेलं पाहिजेत. आणि हे कॉलम एकदा 2दा 3दा रीडिंग करून टाका, पाठ होऊन जाईल ते, ठीक आहे. मग आता या पद्धतीनं हे पहिलं उपयोग लिहायचा. यंत्र, वाहन, इमारत, निर्मिती. तर काय काय निर्मिती असणाऱ्या वस्तू, आता या ठिकाणी हेच पर्याय देतील, काही गॅरंटी घेता येत नसते. कोणत्या खडकात सापडतंय, अग्निजन्य.
नंबर 2 स्तरित, नंबर 3 रूपांतरित, नंबर 4 आर्कियन, जुन्या काळानुसार जर विचार केला आर्कियन, धारवाड आणि कडाप्पा. ठीक आहे. जगात पहिल्या क्रमांकाचा देश आहे ऑस्ट्रेलिया. भारताचा क्रमांक कितवा आहे? 4था क्रमांक आहे. भारतातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे ओरिसा. आणि दुसऱ्या क्रमांकावर येतं कर्नाटक. असे पहिले 2 राज्य लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत तेवढे जिल्हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातला 60 पुढे लिहू शकता तुम्ही. जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग, ठीक आहे, उत्पादन घेणारे अगोदर जिल्हे टाका. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि रत्नागिरी. ठीक आहे. हे एवढे जिल्हे लक्षात घेण्याची गरज आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणी असं हे एक 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 कॉलममध्ये असं मुद्दे लिहित चालायचे बघा. जे मूळ मुद्दा फॅक्ट डाटा म्हणायचा आपण. फॅक्ट डाटा हे पाठच असला पाहिजे आपला. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मग लोह खनिजाचे जे प्रकार आहेत त्या प्रकार थोडे लक्षात ठेवायचे. मग आता लोह खनिजाचे प्रकार कुठले आहेत इथं सांगितलेले तुम्हाला. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सिडेराइट. हे कशाच्या आधारे प्रकार पाडले? लोहांशाचं प्रमाण किती आहे त्याच्यामध्ये, 1 किलो मातीमध्ये लोहांश किती आहे त्याच्या आधारे हे प्रकार पाडलेले आहेत. त्याचा रंग दाखवलेला आहे आणि भारतातला साठा दाखवलेला आहे. मग प्रश्न उत्कृष्ट कोणतं आहे, निकृष्ट कोणतं आहे, खालीलपैकी कोणतं लोह खनिजाचा प्रकार आहे. ठीक आहे. सर्वात जास्त साठा कोणत्या प्रकारातला आहे, असे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात बघा. त्याचबरोबर लोह खनिज निर्यात करणारं बंदर लक्षात ठेवा. मग बंदरामध्ये नंबर 1 ला रेड्डी बंदर आहे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, जी लोह खनिज निर्यात करण्यासाठीच प्रसिद्ध आहे. नंबर 2 मार्मगोवा. गोवामध्ये येतं. सर्वात जास्त लोह खनिज निर्यात करणारं बंदर हे येतं भारतातलं. नंबर 3 येतं न्यू मँगलोर, कर्नाटकमधलं बंदर आहे. आणि नंबर 4 ला विशाखापट्टणम आहे. या 4 ठिकाणावरून आपण लोह खनिज निर्यात करतो. आणि जेवढे लोह खनिज निर्यात करतो त्यातला 80% लोह खनिज आपण जपानला निर्यात करत असतो. आणि जपान जो आहे आपल्याकडून शुद्ध लोखंड घेत नाही, कच्च्या स्वरूपातलं लोह खनिज घेत असतो. आणि तो मातीसहित घेऊन जातो जहाज भरून. आणि त्या ठिकाणी लोखंडाचे कण बाजूला काढतो आणि उरलेली माती त्यांच्या जमिनीवर, नापीक पडलेल्या जमिनीवर टाकून देतात. त्यामुळे त्यांच्या जमिनीत आतापर्यंत काहीच येत नव्हतं. आता तिथं तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जाते. आणि आपल्याकडे तेवढाच भाग ओसाड बनलेला आहे, कारण मातीचं एक थर बनवता या ठिकाणी शेकडो वर्षे लागतात. आपण तीच माती गच्च बरेच जिल्ह्यातली भरून दिलेली आहेत. ज्या ज्या ठिकाणची माती भरून दिलेली आहे तो पूर्ण पट्टा ओसाड पडलेला आहे बघा. खास करून कर्नाटकच्या भागाचं माहिती या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजेत. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही लोह खनिजाबद्दलची माहिती लक्षात घ्यावी. ठीक आहे. आता बाकीचे खनिजं आपण उद्या घेऊ. तर उद्या आपण 8 वाजता परत भेटू. ठीक आहे. थांबू आपण आता. धन्यवाद.